जंगलातील पाणवठे कोरडे, वन्यजीव तहानलेले, बिबटे वस्तीच्या दिशेने आणि प्रशासनावर गंभीर प्रश्नांचा भडीमार. नेमकं काय घडतंय येवल्यातील विसापूर वनपरिक्षेत्रातून? विभागीय संपादक भागवत झालटे यांनी घेतलेला हा विशेष ग्राउंड रिपोर्ट. ब्रेकिंग न्यूज. येवला तालुका हादरला. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. आजची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी येत आहे नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील विसापूर वनपरिक्षेत्रातून. प्रश्न असा आहे की वन्यजीवांच्या संरक्षणासाठी शासन लाखो रुपयांचा निधी खर्च करत असताना जंगलातील पाणवठे कोरडे कसे पडली? वन विभाग झोपला आहे का? मुक्या प्राण्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का? सध्या येवला तालुक्यातील कातरवाडी, रापली, वडगाव पांगू, समीट, तळेगाव रोही, कातरणी, विसापूर आणि परिसरातील जंगलांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. तापमान तब्बल 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. मात्र वन्यजीवांसाठी तयार करण्यात आलेले कृत्रिम पाणवठे आणि पाणवठे पूर्णपणे कोरडे पडल्याचे वास्तव समोर आले आहे. परिणामी मोर, हरिण, ससे, कोल्हे, तरस, खोकड, लांडगे, रानडुक्कर आणि अगदी बिबट्यासारखे हिंस्त्र वन्यजीव देखील पाण्याच्या शोधात थेट मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मानव वन्यजीव संघर्षाला जबाबदार कोण? वन विभाग की त्यांची निष्काळजी कार्यपद्धती? दरम्यान पाण्याच्या शोधात वन्यजीव शेतांमध्ये घुसत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. टोमॅटो, मिरची, फ्लॉवर, कोबू, वांगी, पालेभाज्या आणि इतर पिकांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत. आधीच नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर आता हे नवे संकट कोसळले आहे. याच पार्श्वभूमीवर वन्य पशुप्राणी मित्र आणि समाजसेवक भागवत झालटे यांनी वन विभागावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भागवत झालटे म्हणाले, शासन वन्यजीव संरक्षणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देते, मग जंगलातील पाणवठे कोरडे कसे? मुक्या प्राण्यांना पाण्यासाठी तडफडत ठेवणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ पाण्याची व्यवस्था करावी. इतकेच नव्हे तर त्यांनी जंगलतोड, वनमजुरांचे रखडलेले वेतन आणि वन विभागातील निधीच्या वापराबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. भागवत झालटे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर वन विभागाने तात्काळ टँकरद्वारे पाणवठे भरले नाहीत तर आम्ही स्वतः वन्य पशुप्राणी मित्रांच्या मदतीने पाण्याची व्यवस्था करू. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे परिसरातील वनमजुरांचे तब्बल 8 ते 9 महिन्यांचे वेतन रखडल्याची माहिती समोर येत आहे. म्हणूनच प्रश्न उपस्थित होतो, वन विभागातील निधी नेमका जातो कुठे? कामगारांचे वेतन थकीत का? आणि वन्यजीव पाण्यावाचून का तडफडत आहेत? गेल्या 1 वर्षात विसापूर बीट वनपरिक्षेत्रात मोर, हरिण आणि इतर वन्यजीवांचे विहिरीत पडून तसेच रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते संबंधित वनरक्षक आणि वनपाल अनेकदा घटनास्थळी वेळेवर पोहोचत नाहीत. यामुळे वन्यजीवांच्या संरक्षणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ, समाजसेवक आणि वन्यजीव प्रेमींनी संबंधित वनरक्षक, वनपाल आणि RFO यांच्या तातडीच्या बदलीची मागणी केली आहे. तसेच वन्यजीव संरक्षणासाठी मंजूर होणाऱ्या निधीची चौकशी करण्याचीही मागणी जोर धरत आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी भागवत झालटे यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे, महाराष्ट्र राज्याचे मंत्री छगन भुजबळ, आमदार सुहास कांदे, आमदार नरेंद्र दराडे, शिक्षक आमदार किशोर दराडे आणि आमदार राहुल आहेर यांना तातडीने हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. आता पाहायचे हे आहे की लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देतात का? वन विभाग तात्काळ पाणवठे भरतो का? की मुक्या प्राण्यांची तहान अशीच कायम राहणार? भागवत झालटे यांचा स्पष्ट इशारा आहे, मुक्या प्राण्यांना पाणी मिळालेच पाहिजे. वन्यजीवांचे संरक्षण ही संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. पाणवठे तातडीने भरले नाहीत तर जनआंदोलन उभारले जाईल. या संपूर्ण प्रकरणावर आमची नजर कायम राहणार आहे. भागवत झालटे, विभागीय संपादक, 24x7 न्यूज रिपोर्ट, चांदवड, नाशिक. विभागीय संपादक भागवत झालटे यांच्याशी बोलताना वन विभागाचे मजूर. सध्या या वडगाव, तळेगाव, अनकई
आणि या परिसरातले वनतळे का कोरडे? या वनतळ्यामध्ये गेल्या 1 महिन्यापासून पाणी नाही, तर याच्यात काय प्रॉब्लेम येतोय तुमच्या वन विभागाला? या वनतळ्यामध्ये पाणी टाकण्याचं कारण म्हणजे आमच्यावाले साहेबच दुर्लक्ष करतात ते. कोण साहेब आहे तुमचे? आम्हाला अरे भोगे साहेब आहे आम्हाला. हा. वनरक्षक सोनाली वाघे. वनपाल कोण आहे? वनपाल आपले शेषट भाऊ साहेब आहे. मग याला काही तुमचा फंड निधी काही येत नाही का तुम्हाला? आमच्या वन विभागाला भरपूर प्रमाणात पैसे येतात. पण ह्या मुक्या प्राण्यांसाठी हरणांसाठी म्हणा वन्यजीवांसाठी कोणतेही असो हे पाणी टाकणं आवश्यक गरजेचं आहे. पण हे कर्मचारी काही इकडे लक्ष देत नाही कोणी. त्यांना आम्ही जास्त बोलायला गेलो माझे होते रागराग करताय. मला कामं काढून टाकू. तुमचा किती दिवसाचं वेतन बाकी आहे? माझं 8 ते 9 महिने माझं पेमेंट बाकी माझं आलं. म्हणजे तुम्ही सत्य बोलल्यामुळे तुमचं वेतन भेटत नाही. हा. आज मी जास्त बोलायला गेलो मला तू कामावर येऊ नको, तू आता घरी थांब, तुझं काही कामावर काही गरज नाही. आणि यांचं वाला हप्ते घ्यायचं काम चालूच राहतं. हप्ते काही बंद व्हायचे वाले अजून तरी आमचे वरिष्ठ नाशिकचे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालावं ही माझी विनंती आहे.